जिल्हा साहित्य संमेलनाचं दुसरं वर्ष आहे. संमेलनाच्या आयोजनाबद्दल आरंभी प्रवीण तिखे बोलले. संमेलनाच्या किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनाच्या बाबतीत एक सुभाषित आहे, आयोजकच तत्र दुर्लभा. आयोजन करणं फार दुर्लभ असते आणि म्हणून पहिल्यांदा डॉक्टर स्वप्नील मानकर, चौधरी मारावार आणि त्याची जी काही कार्यकर्ते मंडळी असतील त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्या हेतूने हे संमेलन सुरू करण्यात आलेलं आहे तो हेतू अत्यंत चांगला आहे. अशा प्रकारची संमेलनं जितक्या प्रमाणात होतील तितक्या प्रमाणात एक प्रकारची जागृतीही होईल. कारण प्रत्येक संमेलनामध्ये श्रोते काही सर्वसामान्य सारखेच असतात, काही वेगवेगळेही असतात आणि म्हणून इतक्या दूरपर्यंत तो लाभ जाऊ शकतो. साहित्य संमेलन आहे, खरं म्हणजे हे कवी संमेलन आहे. पण कवी संमेलन असो की साहित्य संमेलन असो, या साहित्याचं मोठं अशा प्रकारचं योगदान सामाजिक दृष्टीने असतं आणि म्हणून समाजाला जागृत करायचं असेल, समाजाला मनोरंजन करायचं असेल, प्रबोधन करायचं असेल तर साहित्याची गरज असते. आणि नुसती साहित्याची गरज नसते तर साहित्यिक नसले तर काय होऊ शकते हे एका कवीने आपल्या शब्दात मांडलेलं आहे. केशवसुतांनी म्हटलं की आम्ही कोण म्हणून काय पुसता. साहित्यिकांना आम्ही कोण म्हणून आम्हा काय पुसता, आम्ही असू लाडके देवाचे. आता देवाचे हा शब्द म्हणजे आपण ज्याला प्रार्थना करतो तो देव नव्हे, तर देव म्हणजे सभोवताली जे बसलेले आहेत ते. साहित्यिक कवी हा देवाचा लाडका असतो, म्हणजे श्रोत्यांचा लाडका असतो. आणि म्हणून त्याचं महत्त्व असं आहे की कवीच म्हणतो आम्हाला वगळा, आम्ही लाडके आहोत देवाचे, आम्हाला वगळा गतप्रबलणी होतील तारांगणे. या आकाशामध्ये जेवढी काही तारे आहेत ते सर्व नष्ट होऊन जातील. एवढंच नाही तर विकेल कवडी मोलावरी हे जिने, म्हणजे या जगाचं जिणं जे आहे, जगणं आहे, हे कवडी मोलावर विकेल. इतकंच साहित्यिकाचं महत्त्व हे आहे. आज अशाच प्रकारचा एक मोठाच साहित्यिक का म्हणून यवतमाळचा राग आला त्याला सोडून गेला आम्हाला काही माहीत नाही तसं काय, पण आपण जरी दूर असलात तरी आम्हाला जवळ आहे. आणि आपली गझल ही आम्ही केव्हा तरी ऐकली आहे. मागे आपण काही दिवसापूर्वी 1-2 वर्षापूर्वी आरण्यला आलो होतो आणि त्यावेळेस आपण मला काही पुस्तकं दिली होती. ती पुस्तकं देखील मी पाहिली आहेत आणि त्याच्यावरून साधारणतः आपलं जीवन कसं आहे हे मी सांगू शकतो किंवा माहिती आहे मला. आपण आर्नीच्या शाळेत होतात त्यावेळेसही मी एकदा आर्नीच्या शाळेमध्ये एका कार्यक्रमासाठी आलो होतो, पण तसा खरं म्हणजे आपला खूप जवळचा संबंध आला नाही. आपल्याला मी मागच्या वर्षी आमच्या संस्थेत देखील बोलावलं होतं, निमंत्रण दिलं होतं आपल्याला, पण काही कारणानं आपण येऊ शकला नाही. मला आता जर आपली संधी आपण दिली तर आमच्या सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयामध्ये मी आपणास जरूर बोलेन. आज या कवी संमेलनाच्या निमित्तानं 1-2 गोष्टी मी आपल्यापर्यंत सांगू इच्छितो की तुकोबांनी कवितेबद्दल किंवा साहित्याबद्दल असं म्हटलं आहे की साहित्य कशा प्रकारे श्रेष्ठ दर्जाचं होऊ शकते. अर्थांतरी असे अनुभव सेवन. हे आता जे प्रवीण तिखेनी जे सांगितलं ते अनुभवाचीच गोष्ट सांगितली, ते साहित्यच आहे. काय अर्थांतरी असे अनुभव सेवन, पण नुसतं एवढ्या नाही चालतं. अनुभव घेतल्यानंच लिहिता येते, पण एवढ्यानंच नाही. तो अनुभव अर्थांतरी असे अनुभव सेवन परिपाकी साक्ष येते. म्हणजे त्याचा परिपाक होत असताना तो जो कवी असतो किंवा तो साक्षीदार असतो, तो साक्षीदार असतो. म्हणजे अनुभवाविनं
कोण करी पाप असंही ते म्हणतात. म्हणजे अनुभव विकृत करून साहित्य निर्माण करू नये असं तुकोबांना वाटते आणि त्यांनी तशाच प्रकारचं साहित्य केलेलं आहे. आणखी एक गोष्ट की आपल्याला कवी आपण बरेचदा म्हणतो कवीचा बाजार आता खूप फुलून राहिला आहे वगैरे, पण कवीने कोणत्याही एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जर चांगला श्रेष्ठ कवी व्हायचं असेल तर कवितेची चांगल्या चांगल्या कवींची पुस्तकंही वाचण्याची गरज असते. ती पुस्तकं वाचता वाचताच जसं मिर्झा रफी यांना ऐकता ऐकताच प्रवीण तिखेला ती शैली ही जमून गेली, तशा प्रकारे कविता श्रेष्ठ दर्जाच्या कवींच्या कविता वाचता वाचता आपल्याला देखील तशा प्रकारचा एक संस्कार होतो आणि आपण ते कविता लिहू शकतो. किंवा साहित्याच्याही बाबतीत नाटक असो कादंबरी असो, जितकं वाचन करू तितक्या प्रमाणात आपलं साहित्य चांगलं होऊ शकते. एक वाचनाच्या महत्त्वाच्या बाबतीत एक उदाहरण सांगतो की इंग्रजीतला एक मोठा कादंबरीकार सॉमरसेट मॉम नावाचा, त्याचं साहित्य वाचून एका जिज्ञासूला वाटलं की अरे आपल्याला देखील अशा प्रकारचं काहीतरी लिहिता आलं पाहिजे. आणि म्हणून तो त्यांच्याकडे गेला आणि त्यांना सल्ला विचारायला लागला किंवा तुम्ही किती छान लिहिता, मला देखील तुमच्यासारखं लेखक व्हायचं आहे. तर त्यांनी असं म्हटलं होतं, मग सॉमरसेट मॉमनी असं म्हटलं उत्तर दिलं होतं की तुला चांगला लेखक व्हायचा आहे तर पहिल्यांदा तू चांगला वाचक हो. म्हणजे वाचन करणं, लेखक ज्याला व्हायचा आहे, कवी ज्याला व्हायचा असेल, नाटककार ज्याला व्हायचा आहे, त्याला चांगल्या प्रकारचं वाचक होणं गरजेचं आहे. आणि म्हणून नव्या पिढीतल्या कवींनी अशा प्रकारचं आपलं वाचन वाढवावं. म्हणजे त्यांची कविता असेल, नाटक असेल, कथा असेल, ती चांगल्या दर्जेदार स्वरूपाचं स्वरूप घेईल, तशी गुणवत्ता त्यामध्ये येईल. ही एवढी गोष्ट जरी आपण काही लक्षात ठेवली तरी या संमेलनाचं फलित झालं असं मी म्हणेल. एवढं बोलून मी आपलं रजा घेतो.